नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुचिता रोहन कासारे किचन अँड ट्रॅव्हल्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे गार्लिक फ्राय राईस। आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पटकन अशी 2 मिनिटात बनवू शकता। त्यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागायची गरज नाहीये आणि कोणत्याही भाज्या ऍड करायची गरज नाहीये। जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ऍड करू शकता। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपण त्यासाठी काय काय यूज केलेले आहे फ्राय राईस बनवण्यासाठी। तर इथे सर्वप्रथम आपल्याला मेन म्हणजे राईस लागणार आहे आणि हा भात तुम्ही पाहू शकता छान असा सुटसुटीत झालेला आहे। अशा पद्धतीचाच राईस आपल्याला हवाय। आणि गार्लिक, कारण की आपण गार्लिक फ्राय राईस बनवतो त्यासाठी आपल्याला गार्लिक गरजेचे आहे। आणि ती मी कट करून घेतलेली आहे, ही पहा छान अशी सोलून। आणि 2 लसणी वापरले। त्याचबरोबर इथे मी घेतले काळी मिरी पावडर, डार्क सोया सॉस, कोथिंबीर, अर्धा लिंबू आणि इथे मी थोडंसं फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। तर मी 2 ते 3 माणसांचा फ्राय राईस बनवणार आहे। तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त साहित्याचा उपयोग करू शकता। तर पाहूया आपण आता तो फ्राय राईस कसा बनवायचा आहे। सर्वप्रथम आपण गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। तर आपण तेल घालणार आहोत। तेल आपल्याला गरजेनुसारच घालायचं आहे। मी ते 2 ते 3 चमच्याचं तेल वापरलेलं आहे। हा जो गार्लिक फ्राय राईस आहे तो झटपट होतो आणि खूप कमी साहित्यात होतो। आपण एरवी नेहमी फोडणीचा भात करतो तर आपण त्याला कांदा, टोमॅटो, जिरं हे सगळं साहित्य वापरतो, मिरची। तर आज थोडासा वेगळा आणि खूप छान असा चविष्ट आपण भात बनवणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। तेल छान तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालून घेऊया। आणि लसूण जास्तच पाहिजे कारण की आपण गार्लिक फ्राय राईस बनवतोय त्यासाठी। आणि लसूण छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत तेलामध्ये। हा जो लसूण आहे आपल्याला जास्त कच्चा ठेवायचा नाहीये आणि जास्त करपवायचा सुद्धा नाहीये। थोडासा हलका छान असा ब्राऊन कलर आलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही। असंच आपल्याला फ्राय करायचंय। आपण थोडासा अजून त्याला छान रंग येऊन देऊया। आता आपण याच्यामध्ये राईस घालूया। छान असा लसणीला खूप असा रंग आलेला आहे। त्यानंतर हा जो राईस आहे आपण जो भात घातलाय तो आता मिक्स करून घेऊया, छान असा फ्राय करून घेऊया। आणि फ्रेंड्स, आम्ही खूप महिन्यानंतर आम्ही किचन मध्ये आलो आणि किचन मध्ये काहीतरी आम्ही रेसिपी बनवतोय खास तुमच्यासाठी। कासारे किचन अँड ट्रॅव्हल या माध्यमातून आम्ही तुम्हाला काहीतरी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहोत। तर प्लीज व्हिडिओ अजून संपलेला नाही, व्हिडिओ अजून बाकी आहे, शेवटपर्यंत पहा। आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि गार्लिक हे हेल्थसाठी खूप चांगलं असतं। आणि तो राईस आम्ही कसा बनवणार आहे ते तुम्हाला एकदम इझी दाखवणार आहोत। तर परत एकदा सांगतो, कुठे जाऊ नका। तर हे पाहू शकता तुम्ही, गार्लिक जे आहे आपण जे लसूण वापरलेलं आहे ते छान असं भातात मिक्स झालेलं आहे आणि सुगंध सुद्धा छान येतो लसणीचा भाताबरोबर। तर आता मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये डार्क सोया सॉस घालणार आहोत। 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत मी इथे। याच्याने छान टेस्ट येते आणि रंगही येतो। तर तुम्हाला अजून हवा असेल तर तुम्ही अजून ऍड करू शकता। हळूहळू खूप छान रंग येईल याचा। आणि याच्यामध्येच आपण आता काळी मिरी पावडर सुद्धा घालणार आहोत। तर ही आपण चवीपुरती घेणार आहोत, जास्त घालायची नाहीये कारण की काळी मिरी ही तिखट असते, तर आपल्याला थोडीशी चवीलाच घालायची आहे। 1 मिनिट थांबा। फ्रेंड्स, आता माझी बायको पिंकी रेसिपी बनवते, शूट होते आमचं। तर एक छोटासा ब्रेक घेतला आम्ही। तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपले जे व्ह्युअर्स आहेत ते चॅनल सबस्क्राईब नाही करत आहेत। आम्ही जो ग्रॅफ बघितला त्याच्यामध्ये फक्त 12% लोकांनी सबस्क्राईब केलेले आहे आणि बाकीचे जे लोक आहेत
88% लोक त्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं. तर सगळ्यांना विनंती आहे की प्लीज सबस्क्राईब करा. आम्हाला सपोर्ट मिळेल आणि तुमच्या सपोर्टमुळे आमचे चॅनल, आमचा जो व्हिडिओज आहे ते आम्हाला बनवायला आणि तुमच्यासमोर मांडायला खूप आवडेल. तर प्लीज सबस्क्राईब करा, नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. चला तर मस्त सुगंध सुटलाय, राईस बनवतोय. आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत, कारण की भात बनवताना मी मीठ आधी घातलं होतं, पण आता आपण काही मसाले ऍड केलेत म्हणजे सॉस वगैरे, तर त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया, जास्त घालायचं नाहीये. आणि मीठ सुद्धा मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता खूप असं छान सुगंध पण येतोय आणि कलरही आलेला आहे भाताला. तर आता आपण याच्यामध्ये अजून साहित्य म्हणजे कोथिंबीर आणि लिंबू ऍड करणार आहोत. तर आपला भात हा रेडी आहे, हे पहा, खाण्यासाठी. आणि थोडंसं लिंबू आता ह्याच्यात पिळून घेऊया. जर लिंबू नसेल तुमच्याकडे, विनेगर असेल तर विनेगरचा सुद्धा वापर करू शकता. आता हे सर्व आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहोत. शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की चायनीज आपल्याला नाही बनवायचं. हे चायनीज नाही आहे, हे प्रॉपर आपण ऑथेंटिकेट राईस बनवतो आहे गार्लिक पासून. आणि गार्लिकची जी टेस्ट आहे ती चायनीजमुळे थोडी कमी होते. त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये शेजवान वगैरे काही यूज नाही केलंय. डार्क सोया सॉस थोडासा यूज केला, कारण आपल्याला कलर थोडासा पाहिजे होता, पण त्याचा पण जास्त फरक पडणार नाही राईसवरती, कारण गार्लिक आहे आतमध्ये. 2 गार्लिक, 2 ना, हा, 2 पेक्षा थोडे जास्तच गार्लिक आम्ही यूज केले त्याच्यामध्ये बारीक पीसेस करून. तर त्याची जी ऑथेंटिक टेस्ट आहे गार्लिकची ती भाताला लागली पाहिजे. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की चायनीज इन्ग्रेडियंट्स तुम्ही यूज करू नका. ठीक आहे, कोथिंबीर यूज केले, लिंबू तर खूप चांगला असतो राईसमध्ये. लेमन राईस तर वा, नेक्स्ट टाइम तुम्हाला लेमन राईस नक्की दाखवू. आता बघा राईस रेडी झालेला आपला, वरती कोथिंबीर पण मस्त पडलेली आहे. घातल्यावरती आपल्याला जास्त भात फ्राय करायचा नाहीये, कारण की त्याची टेस्ट बदलून जाते. म्हणून शेवटी आपल्याला कोथिंबीर आणि लिंबू ऍड करायचं. आणि आता आपण गॅस बंद करूया. आपला हा भात रेडी झालेला आहे. भात रेडी झालेला आहे, भूक लागलेली आहे, दुपार झालेली आहे. आता प्रेझेंटेशन दाखवतो तुम्हाला. आपला राईस फायनली रेडी आहे. गार्लिक राईस, गार्लिक राईस, गार्लिक फ्राय राईस, गार्लिक फ्राईड राईस. आता आपण टेस्ट करून बघूया. एक नंबर, ऑसम झाले. आणि गरम गरम राईस आहे. आता आम्ही प्लेटमध्ये सर्व करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत जेवायला. खूप मस्त राईस झालेला आहे. आणि हा जो राईस केलेला आहे आपण, तो खाताना तुम्हाला प्रत्येक घासाला तुम्हाला गार्लिकचा फ्लेवर हा लागणार आणि खूप असा टेस्टी आहे, खूप झटपट होणार आहे. आणि काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही असा भात करून ट्राय करू शकता आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. तर आजचा हा व्हिडिओ गार्लिक फ्राय राईसचा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा. तर इथे मी राईस बरोबर हे पहा छान असे काकडे घेतले आहे सलाड म्हणून. तुम्ही ह्याच्यावर जर तुम्हाला हवं असेल तर पापड सुद्धा ऍड करू शकता. पापड सुद्धा छान लागेल खाल्ल्यावरती. आणि कांदा टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे, हे पहा छान असं बारीक कापून. तर फायनली आपली जी रेसिपी आहे गार्लिक फ्रायड राईस ती खाण्यासाठी 100% रेडी झालेली आहे. भूक पण खूप लागलेली आहे, दुपार झालेली आहे. आणि चला आता आपण जेवायला सुरुवात करूया आणि आपण भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत बाय.